सजयति सिन्दूरवदनो देवो यस्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवगुणसारासन्नासद्विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्द कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय प्रभु। आपण देवी महात्म्य या विचाराने कल्याणीतील पश्चिम भागामध्ये असलेल्या सप्तशृंगी मंदिरामध्ये जे गोल्डन पार्कच्या जवळ आहे साहेबराव चव्हाण यांच्या प्रेमाने या ठिकाणी आपण 9 दिवस देवी महात्म्यावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल पहिला अध्याय पुरा झाला। श्री गणेशाय नमः, श्री देवे नमः। मेधा सांगे त्या सुरथा, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सुत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे। सुरथाने मेधा ऋषीला प्रश्न विचारलाय की या जगन्मातेचे अवतार कसे कसे झाले ते तुम्ही आम्हाला सांगा। पहिला अवतार आम्ही ऐकलाय, आता दुसरा अवतार कसा झाला ते सांगा। असा प्रश्न केल्यानंतर मेधा ऋषी सुरथाला सांगतायत, मार्कंडेय आपल्या शिष्यानं सांगतायत, सुत शौनकादिक ऋषींना सांगतायत, हीच कथा तुम्ही श्रवण करा। आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार दुसरा दान पवित्र, श्रवण करावे अशी श्रोत्र, सादर करी शौनका। मार्कंडेय शौनकादिक ऋषींना सांगतायत की ह्या महालक्ष्मीच्या अवताराचं चरित्राचं आम्ही तुम्हाला सांगतोय, तेव्हा तुम्ही एकाग्र मनाने कथा श्रवण करा। श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण, तयापासून चतुरानन नाभिकवळी जन्मला। पहिल्यांदा कोण अवतार कोणाचा आहे तर भगवान महाविष्णू। आपले जेवढे काही माणसं भेटतात किंवा याच्यावर प्राणी मात्र आहे, आपण काय म्हणतो, जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत। जे कोणी आपल्याला भेटतील त्याच्यामधला परमेश्वर पहा, त्याला नमस्कार करा। भूत म्हटल्यानंतर आपल्या मनात जी कल्पना आहे की पिशाच असं नाही, भूत म्हणजे याच्यावर प्राणी मात्र। आणि म्हणाले सगळ्यात मोठं भूत कुठलं आहे
महाविष्णू एको विष्णुर्महद्भूतः पृथग्भूतान्यनेकशः त्रीणी लोकांनी व्याप्त, या त्रैलोक्याला व्यापून असणारे हे मोठं भूत आहे तो महाविष्णू. त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालंय. ज्यावेळेला समर्थ रामदास स्वामी लग्न मंडपातून गेले, सगळ्यांना आपण आपल्या लग्न मंडपात जे म्हणतात ते त्यांच्या लग्न मंडपात म्हटलेले मंगलाष्टक. आपल्याही लग्नात काय म्हणतात, शुभ लग्न सावधान असं आपल्याही लग्न म्हणतात, त्यांच्या लग्नात तेच म्हणतात. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एक रामदासे ऐकले तया असो सदा प्रणती. आपण नवीन माणसा सांगतो अरे सावध राहा रे बाबा, ते म्हणजे तुमचं लग्न झालं म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय, अरे म्हणून तर आमच्या अंगावरनं सांगतोय सावध. ते एकटे ऐकलं कोणी रामदास स्वामींनी. लग्न मंडपातून गेले. 12 वर्ष त्यांनी नाशिकला गोदावरीच्या तीरी त्या ठिकाणी त्यांनी पुरस्चरण केलं गायत्री मंत्राचं. प्रत्यक्ष रामराय त्यांना प्रसन्न झाले, मारुतरायांनी दर्शन दिलं. हे 12 वर्ष गेले आणि 12 वर्ष त्यांनी तीर्थयात्रा केली. अशी 12 वर्ष म्हणजे 24 वर्ष आईपासून वियोग झाला, तर 24 वर्षांनी आईला भेटले. तोपर्यंत आईची दृष्टी गेली होती. त्यांनी दारात उभारून श्लोक म्हटला, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, पुढी भावितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा धावदागे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आईला दिसत जरी नव्हतं तरी आपल्या नारायणाचे शब्द तिच्या कानावर आले की आपल्या सुनबाईला म्हणते, ग बघ नारायण आलेला दिसतोय. हात आला नारायण, आईच्या पाया पडला. आईने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. म्हणजे नारायणा, अरे लग्न मंडपातनं जो गेलास तो आत्ता मला भेटतोय बाबा, पण आता माझी दृष्टी गेली रे, मी तुला पाहू शकत नाही. माझी इच्छा होती की तुला पाहावं. पण त्याने आपल्या आईच्या डोळ्यावरनं हात फिरवल्याबरोबर आईला दिसायला लागलं. तेव्हा आईने विचारलं, अरे काय भूतबीत तर प्रसन्न करून घेतलं नाही ना? तो म्हणला, घेतलंय, सगळ्यात मोठं भूत प्रसन्न केलं. म्हणजे कोणतरी भूत होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्येचे स्तनी, तेची भूत गे मारे. जात होते वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, तेची भूत गे मारे. जनकाचे अंगणी गेले, शिवाचे धनुभंगिले, जानकीचे पाणी ग्रहण केले, तेची भूत गे माये. त्या रामरायाला मी प्रसन्न करून घेतलाय म्हणाले. तसा हा भगवान महाविष्णू तो मूळ पुरुष आहे सर्वांचा, त्याच्यापासून सर्व निर्माण झालंय. श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुषदान, तयापासून चतुरानन नाभिकमळी जन्मला. त्या महाविष्णूच्या नाभिकमळातनं ब्रह्मदेव निर्माण झालेले. त्या ब्रह्मदेवाला 10 मुलं आहेत. त्याला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असं म्हणतात. ब्रह्मयासी 10 कुमार. काय नाव आहेत त्यांची? मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, नारद, दक्ष अशी 10 मुलं ब्रह्मदेवाला. म्हणा या सगळ्यांचे फोटो आहेत का कुठं? म्हणजे फोटो नाही, मूर्तीच आहेत. तुम्हाला बघायच्या असतील तर म्हणजे कुठं आहे? पंढरपूरला कैकाडी महाराजांच्या मठात गेलं की हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या सगळ्या मूर्ती आहेत तिथे. या ब्रह्मदेवाच्या मुलापासून मरीचीपासून कश्यप ऋषी जन्माला आहे. मरीचीपासून काश्यप लेख, त्याचा हिरण्यकश्यप ऐक, त्याचा अनुराग सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा. म्हणजे जे कश्यप ऋषी आहे त्याला 2 पत्नी.
एक दिती आणि दुसरी आदिती. दितीपासून राक्षस झाले आणि आदितीपासून देव जन्माला आले. त्यामुळं हे संबंध सृष्टीपुढे जी निर्माण झाली ती कश्यप ऋषीपासून निर्माण झालेली असल्यामुळे या सृष्टीला काश्यपीय सृष्टी असं म्हणतात. म्हणून एखाद्याला जर आपलं गोत्र सांगता आलं नाही तर आपण म्हणतो काय गोत्र म्हणजे काश्यप सांगा. या कश्यप ऋषीला दितीपासून हिरण्यकश्यप झाला. त्याचा अनुराग म्हणून जन्माला आला. त्याचा सम्यक हे हिरण्यकश्यपासून आपल्याला माहिती आहे ते प्रल्हाद माहिती आहे, पण हे प्रल्हादाचे भाऊ आहे अनुराग सम्यक. तो अनुराग परम उन्मत्त, अनुराग पहिल्या मुलाचं नाव, तो अनुराग परम उन्मत्त महिषेचे ठाई झाला. देव हा महिषासुर विख्यात पुत्र होता झाला. हा हिरण्यकश्यप होता मुलगा अनुराग. हा म्हशीच्या ठिकाणी रथ झाला. त्याच्यापासून जो राक्षस जन्माला आला तो महिषासुर. महिषासुर विख्यात पुत्र होता झाला. तयासी प्राप्त झाला वर तू अजिंक्य होशील थोर. तेने मिळवून या सुर देवाशुद्ध मांडले. त्या महिषासुराने तपश्चर्या केली. तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतलं आणि देव म्हणाले तुला काय वर मागायचा तो माग. तो म्हणाले मी अजिंक्य होईल असा वर द्या. पण अजिंक्य कोणाशी? त्याला वाटलं आपल्याशी फक्त देवाचे युद्ध करायला येणार आहे. तो म्हणला देवापासून मी अजिंक्य पाहिजे, म्हणजे कुठल्याही देवाने मला जिंकलं नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी देवाने अवतार न घेतला देवाच्या शक्तीपासून निर्माण झालेला हा अवतार आहे महालक्ष्मीचा. याने काय असं मागितलं नव्हतं की स्त्रीने माझ्याशी युद्ध केलं तर मी जिंकावं, असं मागितलेलं नसल्यामुळे म्हणजे आपण जरी देवाला कितीही अडचणीत आणायचं म्हटलं तर देव अडचणीत येत नाही. त्याला वर देतो पण आपलं हातचा एक राखून ठेवतो. म्हणजे कसं तर मल्लयुद्ध शिकवणारा एक आपला हातचा हात राखून ठेवतो. सगळेचे सगळे शिकवत नाही. उद्या हात जर आपल्याशी युद्ध करायला तर याला जिंकता आलं पाहिजे ना. तसा देव सुद्धा एक हातचा ठेवून देतो. सगळेचे सगळं काही देत. माणसाला वाटतं मी किती वर मागून घेतो. तयाशी प्राप्त झाला वर तू अजिंक्य होशील थोर. तेने मिळवून या सुर देवाशुद्ध मांडले. शतसंवत्सर पर्यंत अहोरात्र युद्ध करत युद्ध झाले परमात्पुत्र देवासुर नाम तयार. 100 वर्ष या महिषासुराने देवाशी युद्ध केलं. रात्रंदिवस युद्ध केलं. जसं आपलं सुद्धा युद्ध चाललं ना. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे आम्ही दिवसभर कुणाशी भांडतोय? जगाशी. आणि रात्रभर मनाशी. मनी वसे ते स्वप्ने दिसते. स्वप्नामध्ये तेच दिसतंय आपल्याला. आपण जे काही अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी जाऊन राहिल्यात ना त्याच आपल्याला पुन्हा स्वप्नामध्ये दिसत असतो. आणि म्हणून या युद्धाला देवासुर युद्ध असं नाव पडलं. थोर पराक्रमी असुर युद्धी देव केले जर्जर. देव हा पळाला शेतीवर ठावन मिळे पोटे. त्यांनी देवालाही जिंकून घेतलं आणि त्यामुळे देवाचं राज्य केलं. देवाचा राजा जो इंद्र तो सत्ता भ्रष्ट झाला. तो आपली स्वर्गावरची सत्ता सोडून निघून गेला. आणि त्यामुळे ह्या महिषासुराने काय केलं? त्या इंद्राकडे असलेला ऐरावत नावाचा हत्ती तोही त्याने हिरवून घेतला. ऐरावत हिरवून घेतला. महिषासुर इंद्र झाला. दिक्पाळांचा मेळा पळून गेला दिशा. स्वतः त्या इंद्राच्या गादीवर महिषासुर बसला.
8 दिशाचे अष्टरक्षक आहेत, त्याला अष्टदिक्पाल म्हणतात. इंद्र, अग्नी, यम, नैऋती, वरुण, वायू, सोम, ईशान असे हे 8 दिशाचे अष्टरक्षक आहेत. त्या अष्टदिक्पालांना सुद्धा त्यांनी हाकलून दिले. दिक्पाळांचा मेळा पळून गेला. 10 दिशा असो महिषासुर देखणी नाना रूपे सैलुने अधिकार भावने दिक्पाळ होता झाला. त्या महिषासुर म्हणजे राक्षसांना अनेक रूप धरता येत असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या दिक्पालांची रूप धारण केली आणि त्यांची कामं हा स्वतःच करायला लागला. म्हणजे इंद्राकडे पर्जन्यवृष्टी करण्याचं काम, असं प्रत्येक दिक्पालाकडे एक काम, ती सगळी कामं हा स्वतःच करायला लागला. म्हणजे त्यांची शक्ती हिरून घेतली आणि ती कामं हा स्वतः करायला लागला. असो महिषासुर देखणी नाना रूपे स्वये धरून अधिकार सर्व पाहुणे दिक्पाळ होता झाला. चंद्र, सूर्य, अग्नी होनी प्रकाश श्री सर्वमिती. चंद्राकडे काय काम आहे, सूर्याकडे काम काय, अग्नीकडे काय काम आहे. चंद्र सर्व वनस्पतीमध्ये औषधी निर्माण करतो. सूर्य सर्व त्रैलोक्याला प्रकाश देतो. अग्नी हा उष्णता देतो आणि अन्न शिजवण्याचं काम करतो. ही सगळी कामं हा स्वतः महिषासुरच करायला लागणार. रात्री चंद्राचं काम, दिवसा सूर्याचं काम, अग्नीचं काम, सगळी कामं तो. चंद्र, सूर्य, अग्नी होणे प्रकाश करे सर्वमेघनी मेघ होणे देखणे यथाकाळी वर्ष. असो सर्व दिक्पाळ तडाले इत्यासी इंद्रवत प्राप्त झाले. देवाचे सर्व ऐश्वर्य गेले, नीट झाले. तेव्हा सर्व देव मिळून ब्रह्मयासी गेले शरण. ब्रह्मा म्हणे मज लागून काही एक कळेना. सगळे गेले देव, अष्टदिक्पाल देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं की बाबा बघा, आमच्या सगळ्यांच्या हातातली सत्ता गेली. आमचं राज्य आम्हाला परत मिळावं यासाठी तुम्ही काहीतरी करा. ब्रह्मदेव म्हणतो मलाही काही कळेल आता यातनं काय मार्ग काढावा. कारण त्याला वर मिळालाय अजिंक्य होशील म्हणून आपण किती जरी त्याच्याशी युद्ध करायला गेलो तरी युद्धात तर जिंकलं जाणार नाही. मग काय करावं म्हणून सगळे देव आणि ब्रह्मदेव मिळून भगवान महाविष्णूकडे गेले. मग ब्रह्मदेवा ते पुढे करून जात्या झाल्या देवश्रेणी जेथे महादेव चक्रवाणी तेथे चित्रपात्रे. महादेव म्हणाला चक्रधारी विष्णूच्या ठिकाणी हरिहरा ते करून मन प्रार्थने झाले. कडून महिषासुराचे वर्तमान सर्व देवांचे अधिकार स्वय करी महिषासुर जर्जर झाले. समुद्र मृत्यूरूपी विचार हे सर्व केले निर्गुण. आता तुम्हासे आलो शरण जेणे होय असुर मरणाईचा उपाय जनता. शंकर पण होते, भगवान महाविष्णू होते. त्यांच्याकडे यांनी कैफियत मांडली की तुम्ही आता महिषासुराचा काहीतरी बंदोबस्त करा, त्याला मरण येईल असं काही करा. देवाचा ऐकून वृत्तांत करते झाले. क्रोधाद्भुत जीवी प्रळय क्षोभे कृतांत काळ मृत्यू दयावे. कोप पावला अधोक्षिजात मुखापासून महातेज निघते झाले सतेज ब्रह्मयाचे दैतिकी. आणि भगवान महाविष्णूंना राग आला. हे सगळं जे सामान्य जनतेवर ते अन्याय होतो आणि हा असुर सगळ्यांची शक्ती हिरावून घेतो म्हटलं तर त्यांना अत्यंतिक क्रोध आला. राग आल्याबरोबर त्यांच्या मुखातनं तेज निघालं. ब्रह्मदेवाच्या शरीरातनं तेज निघालं, शंकराच्या शरीरातनं. जेवढे देव होते त्या सगळ्या देवांच्या शरीरात त्यांचं तेज म्हणजे त्यांची शक्ती बाहेर पडली. कोपबावला अधोक्षिजत मुखापासून महातेज निघते झाले. सहज ब्रह्मयाचे दैते शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण. सर्व देवांच्या मुखातून तेजापार निघाले. ते सर्व एके ठाई मिळत जैसा दिसे जैसा जाज्वल्य पर्वत. दाही दिशा व्यापल्या समस्त ज्वाला अपार निघाल्या.
स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापले सकळ ते महातेजाची बंबाळ त्याची उपमा असल्यानं तेजे व्यापले सर्वत्र तेव्हा सकळी झाकले नेत्र तो ते तेज मिळवून एकत्र नारी होती झाली. त्या सगळ्यांच्या मुखापासून निघालेलं तेज एकत्र झालं आणि त्या तेजापासून एक स्त्री निर्माण झाली. ती आदिमाया महालक्ष्मी. तीच भवानी, तिला भवानी म्हणतात, जगदंबा म्हणतात. तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा ही हरिहराते स्वयंभा उत्पन्न करते झाली. भक्त कार्याला ही अवतार ही धरती झाली साकार अजामेका इत्यादी प्रकार वेदवर्णिता झाला. आणि भक्तासाठी तिने म्हणजे दरवेळेला भक्तावर संकट आले की ती निरनिराळे अवतार धारण करते. जसा हा महालक्ष्मीचा अवतार तिने धारण केला. असो शंभूच्या तेजे करून देवीचे मुख झाले निर्माण यमाच्या तेजे जाण केशव ते झाले. हे देवीचं रूप आकाराला आलं. ते शंकराच्या तेजापासून देवीचं मुख तयार झालं. यमाच्या तेजापासून देवीचे केश निर्माण झाले. विष्णूच्या तेजापासून तिचे बाहू तयार झाले. तिचे स्तन हे चंद्राच्या तेजाने निर्माण झाले. इंद्राच्या तेजाने देवीचा मध्यभाग निर्माण झाला. देवीचं जंघास्थान आणि उरुस्थान वरुणाच्या तेजाने निर्माण झालं. पृथ्वीच्या तेजाने स्वयंभू देवी झाली. तिचं नितंब तयार झालं. ब्रह्माच्या तेजाने तिचे चरण निर्माण झाले. सूर्याच्या तेजाने तिच्या 5 अंगुल्या तयार झाल्या. उजव्या हाताच्या डाव्या हाताच्या 5 तयार. अष्टवधू तेजे जाण करांगुली झाल्या निर्माण. कुबेराच्या तेजे कुबेराचे तेजे का तेने झाली नासिका. कुबेराच्या तेजापासून तिचं नाक निर्माण झालं. प्रजापतीच्या तेजापासून दंत निर्माण झाले. वाऱ्याच्या तेजापासून देवीचे त्रिलोचन तयार झाले. संध्येच्या तेजापासून रुकडी निर्माण झाल्या. अग्नीच्या तेजापासून त्रिलोचन आणि वायूच्या तेजापासून श्रवणेंद्रिय निर्माण झाले. एवं सर्व देवाच्या तेजे करून स्वयंभू देवीचा संभव देवीचा झाला. अशी देवी निर्माण झाली. की ते पाहून निश्चित आनंदले त्रिभुवन समस्त सर्व देव सुखी होत हर्षात्यंत भावले. तेव्हा शूरदैवतापासून रुद्र शूलाचे आकर्षून देता झाला देवी लागून दैत्यवधा कारणे. शंकराने आपल्या हातातलं जे शस्त्र होतं शूल त्याच्यापासून आणखीन एक शूल तयार केला. तो देवीला दैत्याचा वध करण्यासाठी गेला. भगवान महाविष्णूने आपल्या सुदर्शन चक्रातलं आणखीन एक चक्र तयार केलं. ते देवीला दिलं. वरुणाने शंख दिला. अग्नीने देवीला शक्ती नावाचं अस्त्र दिलं. बाण आणि भात आणि हे दिलं वायूने दिले. इंद्राने आपल्या वज्रापासून एक वज्र तयार केलं देवीला दिलं. इंद्राने ऐरावताच्या गळ्यातली घंटा देवीच्या हातात दिली. यमाने आपल्या हातातला काळदंड देवीला दिला. समुद्राने पाश दिले. प्रजापतीने देवीच्या हातातली अक्षय माला दिली. ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूपासून आणखीन एक कमंडलू निर्माण करून देवीला अर्पण केला. सर्व रोमरंध्री सतुन रश्मी ते देतसे दिवाकर. सूर्याने आपल्या शरीरामध्ये त्या त्वचेला छिद्र आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं घाम बाहेर पडतो आणि शरीराचं जे काही तापमान आहे ते कायम ठेवण्याला मदत होते. दूषित द्रव्ये त्यातनं बाहेर पडतात.
सर्व रोमरंध्री सत्वर रश्मी ते देतसे दिवाकर काळ तोही ढाल तलवार देत देवीशी आले. काळाने आपल्या ढाल तलवार देवीशी दिली. क्षीरसागराने देवीला एक हार दिला. तो कसा होता? मळरहित शुद्ध हार. तो कधीही न मळणारा हार दिला. कधीही न सुकणारा हार आपण देवाच्या पोटाला घालतो. कधीही न सुकणारा हार म्हणजे का? बाकीचे हार सुकतात. प्लॅस्टिकचा हार कसा जातो? बरोबर. कधीही न सुकणारा हार. पण त्याने कुठला हार दिला क्षीरसागराने? कधीही न मळणारा. प्लॅस्टिकचा घातला तर तो मळतोय, पण तो दिलाय, तो देवीला असा हार दिलाय की जो कितीही वर्ष घातला तरी मलिन होणार. आकाशाने देवीला न फाटणारा असं वस्त्र प्रदान केलेलं आहे. साडी दिली ती न फाटणारी. तेव्हा विश्वकर्मा सत्वर देतच हे सर्व अलंकार विश्वकर्माने देवीच्या अंगावरचे सगळे अलंकार देवीला अर्पण केलेले. मस्तकावर घालण्यासाठी मुकुट दिलेला आहे. शिरोरत्न दिलेले आहे. दिव्य कुंडले कटके जाण अर्धचंद्र शुभ्र वर्ण बाहू पदभूषणे आपण ग्रीवाभूषणे दिली. समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिली. तेणे परशु देव निर्मळपणे अस्त्रे अनेक अर्पिली. विश्वकर्मा शेवटी जाण कवच अर्पे अभेद्यपूर्ण समुद्र आमला आम्लन कमला आम्लन कमला दोन शोभन कमळ हे देत असते. विश्वकर्माने देवीला अभेद्य असं कवच अर्पण केलेले. समुद्राने कधीही न सुटणारे असे कमलमाला दिलेली आहे. तेव्हा पर्वते हिमवान अर्पित असे सिंहवाहन आणि नाना रत्ने आणून देवीला घे अर्पिली. हिमालय पर्वताने देवीला वाहन म्हणून सिंह अर्पण केलेले आहे. ज्यातील मधुकरता प्रार्थना न सरी कधीही सर्वदा पूर्ण ऐसे पानपात्रा अर्पण कुबेर करी देवीची. कुबेराने देवीला एक पात्र दिलंय. कशाचं पात्र आहे ते? त्याच्यात मध भरून दिलेलं आहे. कितीही मध प्राशन केला तरी त्यातला मध संपत नाही असं पूर्ण पात्र देवीला दिलंय. तेव्हा शेषदेवी प्रभा नागहारा ते समर्पित तो देना रत्ने जात पुष्करागादी सर्व शेषाने नागहार अर्पण केलेले आहे. ऐसे सर्व देवानी तैवेळी भूषणे आयुधे अर्पली. सन्मानिता गरजो लागली उच्चाटता. वारंवार वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड व्यापले. पूर्ण प्रतिशब्द झाला दारुण प्रलय मेघा सारखा. देवीने अट्टहास असा स्वर केला. मुखातला आवाज निर्माण झाला ज्याने संबंध ब्रह्मांड डळमळायला लागला. सर्व लोक शोभ पावले. सप्त समुद्र कापू लागले. दिग्गज वैभीत झाले. चढपावले वसुंधरा. सर्व पर्वत थरारले. मेरू मांदार डोलू लागले. महाशेषाचे भय वाटले. टाकू बाहेर धरणीचे. सप्त पाताळे दणाणले. सत्यरूपी हाक वाजले. पंचभूते हेलावले. कडाडले ब्रह्मांड. सिंहारूढ श्री भगवती देव जय जय शब्द करते. सर्व श्री देवा स्तोती बद्धांजली नम्रते. त्रैलोक्यपात शोभ पावले. हे आसुराने देखले. दळभार सन्निध झाले. कवचटू पण अशा रीतीने सर्व ठिकाणी ही पृथ्वी डळमळायला लागलेली पाहून सगळे असुर एक झालेले. त्याने सैन्य एकत्र आणलेले. दळभार सिद्ध केला. किती एक आयुधे उचलवणे धावते झाले ते क्षणे. महिषासुर मुख पसरवणे हा करता झाला. हे काय रे ऐसे सतुर क्रोधे बोलला महिषासुर. मग तयासाठी असुर कोट्यावधी धावून झाले. या महिषासुरांच्यात काय चालणार आहे? कसला गोंधळ चालला तिकडे? कसा आवाज येतोय? सगळे असुर पाहायला चालले. कुठला आवाज येतोय? जिकडे ब्रह्मांड गडबडले. जिकडे आकाश कडाडले. तिकडे असुर धडाडले. धावा धावा म्हणून
पाहते झाले देवी ते जे व्यापले त्रैलोक्याते देवी पाद ठेवता भूमी ते डोलतसे क्षणक्षणे. पाहिलं देवीचं तेज, त्रैलोक्य व्यापून उरलेलं ते तेज त्या असुराने पाहिलं. सिंहाच्या पाठीवर बसलेली देवी जेव्हा एक पाय तिने जमिनीवर ठेवला, जसं आपण स्कूटरवर बसतो का नाही आणि एक पाय जमिनीवर ठेवतो, पुढं कोणी आले मित्र मंडळी तर एक पाय जमीन, तसा देवीने सिंहावर बसलेली असताना एक पाय जमिनीवर ठेवला, जमीन डरमाळायला लागली. देवी पाद ठेवता भूमी ते डोलतसे क्षणक्षणे किरीट गेला असे गगने त्रैलोक्य मर्यादा टाकवणे. तेव्हा सप्तपाताळ असलेणी शोभोरी धनुष्यब्दे बाहू सहस्र संख्यात व्यापल्या देशा दाही दिशा समस्त नभो मंडळापमंडळ व्यापून देवी राहिली. तिच्या मस्तकावरचा किरीट म्हणजे मुकुट त्याने तो आकाशाला टेकलेले एवढी प्रचंड रूप तिने धारण केलेलं आहे. तिने ज्या वेळेला आपल्या हातात असलेल्या धनुष्याचा शब्द केला त्यावेळेला सप्त पाताळ या ठिकाणी हा घोष दुमदुमला. तिला असंख्य हात आहेत, बाहू सहस्त्र हजारो हात असलेली ती देवी आहे. व्यापोनी देवी राहिली कोटी अर्बुद धावले असुर जैसे पतंग उडती निभावर. देवी दैत्यात युद्ध मांडले ते काळे आधीच तेजोमय अंबरत्यात टाकले शस्त्रधिकरा. तेणे झगमग झाले थोर दिगंतर व्यापले. महिषासुराचे सेनापती धावले तेव्हा शत्रुघ्ने त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे दयांची सांगतो. चिक्षुराणे तो चामर चतुंग सेना पार येऊन देवी युद्ध करते दोघे. 10 सहस्रांचे आयुध दशलक्षांचे एक नियुता 10 कोटी सैन्य निश्चित अर्बुद ऐसे म्हणते दया. ऐसे 6 आयुध रथ संगी घेऊन या फिरत उदग्र नामा युद्ध करीत घोर अंदर देवीशी. त्या देवीशी युद्ध करण्यासाठी चिक्षूर आलेला आहे, चामर आलेला आहे. उदग्र नामाचा असुर त्या ठिकाणी देवीशी युद्ध करायला आलेला. सहस्रायुध सेना घेऊन महाअनुकरी कंदना 50 देवते घेऊन असिलोमा युद्ध करी. महाअनु नावाचा राक्षस युद्ध करायला आलेला आहे. असिलोमा नावाचा राक्षस युद्ध करायला आलेला आहे. घेऊन या असा आयुधवाला युद्ध करता झाला. बाष्कल नावाचा असुर युद्ध करायला आला आहे. तो वडील राजबंधू केवळ असंख्य तळतयाटे गजाशोभलाटे असंख्यात गणिता नाही ज्याचा अंत. युद्धा घेऊन कोटी रथ येता झाला ते काळे. रथ घेऊन 50 आयुध बिडाल नावा युद्ध करता. धान्य सेनापती निश्चित अंत नाही सैन्या. बिडाल नावाचा सेनापती युद्ध करायला आलेला आहे. रथ हस्ती अश्वबलाटी कोटी सहस्र घडते. घेऊन या महिषासुर नृपती युद्धाला घेऊन प्रला. युद्ध करते झाले बहुसर टाकले खड्ग परशु पट्टिशात. किती एकटा किती शक्तीचं कित्येक पाठ टाकते बाई. देवी ते खड्ग प्रहारे करुणा आणती तेव्हा वर्मलक्षणा. चंडिका स्वके शस्त्रादे टाकणा त्यांची शस्त्रे छेदित. चंडिकेने अनेक शस्त्रे टाकून या असुराने टाकलेल्या शस्त्रांचा छेद केलेला आहे. लिहिले करून चंडिका मारती झाली किती एका आश्रम मुख पाहून अंबिका देवस्थान झाले. चंडिकेने असंख्य राक्षसांचा वध केलेला आहे. असुराच्या देहावरती शस्त्रास्त्रे टाकले ईश्वरी क्रोधे दिव्यवान केसरी. असुराचे माझे अग्नी करी गुण गहन देवी हे मांडले रणा. तो देवीच्या श्वासापासून अपार देवीने निश्वास टाकल्याबरोबर त्या निश्वासाबरोबर असंख्य असे देवगण तयार झाले. ते देवगण म्हणजे देवीचे गण आहेत. ते देवी गण त्या राक्षसांची युद्ध करायला निघाले. असुरांच्या देहावरती शस्त्रास्त्रे टाके जसे ईश्वरी क्रोधे देवीवान केसरी. असुराचे माझे अग्नी करी तृण दहन देवी सिंहे मांडले रणा. तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले.
ते परशु बिंदिपाल आणि पटिश याही मारते झाले असुरास चंडिका पुऱ्या शक्ती तयास देती झाली ते काळी. देवीने आपली शक्ती त्या गणांच्या मागे उभी केलेली. हे परशु बिंदिपाल आणि पटिश याही मारते झाले असुरास चंडिका आपली शक्ती तयास देती झाली ते काळी. किती एक शंखपट हाते वाजुते झाले निघुते किती गण उचल जाते वाजविते रणांगणी. तेव्हा देवी त्रिशूले जाणं आणि गदा शक्ती वृत्ती करून शतावधी असुर मारून टाकती झाली ते काळी. कित्येक घंटा शब्दे मोहिले काही खडगाडकी वधिरे पाचशे बांबूना कसले विधान केले खडगाने. गदे करून काढून केले किती एकांचे प्राण गेले मुसळे करून जे काढले रक्त उकळे भडबडा. किती एक पुढे करून विधारले हृदय भवने किती एक वाणे खंडवणे रणरंगणी पाडिले. देवीचे सामर्थ्य पाहून काय देव झाले जाण किती सेनापती मारून टाकते झाले ते काढून. देवी आपल्यासाठी राक्षसाची युद्ध करते हे पाहून सगळे देव सुद्धा देवीच्या मदतीला आलेले आहेत. कित्येकांचे बाहू तोडिले ग्रीवाचे दोन बहीण केले मस्त करीत वळले असुर कित्येक ते काळी. कित्येक मध्ये चोडले जंगा ठेजून पाडले एक बाहूने प्रभात खेळले विधा केले कित्येक. तेव्हा कबंधेने शिररहित नाचू लागले असंख्यात किती सैन्य पडताना शिर कबंधनाचे ते ऐका. असंख्य राक्षस मरून पडलेले. तेव्हा कबंध निर्माण झाले. कबंध म्हणजे ज्या राक्षसाला शिरच्छेद केलेला आहे त्याला शिर नाही पण हातात शस्त्र घेऊन तो लढतोय असं कबंध केव्हा जागृत होत आहे त्याचं वर्णन. 10 सहस्र पडता वारण पदाची वीर शतकोटी जाण देवीचे रसाष्टपूर्ण 10 लक्ष संख्या. इतके सैन्य पडे जवळ एक एक कबंधनाचे चव. म्हणजे ज्या वेळेला 10,000 हत्ती युद्धामध्ये मरण पावतात, शतकोटी पायदळ युद्धामध्ये मरण पावतं, 150 अश्व रथाचे घोडे 150 ते युद्धामध्ये आणि 10 लाख संख्या अशी मरण पावतात. इतकं सैन्य पडल्यानंतर एक कबंध जागा होतं म्हणजे ज्याला कीर नाही असं कबंध जागा होतं आणि ते युद्ध करतं. इतके सैन्य पडे जवळ एक एक कबंध नाचे जवळ ऐशी असंख्य कबंधे अभिनव युद्ध करते देवी. असंख्य कबंध निर्माण झाले म्हणजे कोट्यावधी जीवाचा संहार देवीने केलेला आहे. युद्धी रणवाद देव असते मंगळवार दे गर्जना करते कबंधे नाना शस्त्रे आणते युद्ध करते धावणे तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलते वीर देवी ते हाक मारते वाजी वारण रथपदार्थी असंख्य पडले ते. तेव्हा भूमी आगम्य झाली सकळांची वाट मुरली रक्ताच्या नद्या ते काळी शतावधी वाहिल्या. वाजी वारण रथासुर त्यात वाहू लागले अपार असो सैन्याचा संहार कधी केला वणवा लागला जैसा पुन्हा जैसे देवीने मारले सेना असंख्य विराले रणागड तरी गणना कोणते. पिंजारून रोमावळी देवी सिंह गर्जे निराळी दिग्गजांची बसली राळी प्राण केले असुराचे. सिंह आणि देवीचे गण त्याही युद्ध केले निर्वाण सैते झाले देवगण असो. या प्रकारे करून महालक्ष्मी झाली उत्पन्न. हा दुसरा अवतार जाणं सांगितला तुलाही आणि 2 अध्याय जाणं इथे असे इथे चरित्रपूर्ण याच्या श्रणपटणे करून सर्व बाधा नेते हे देवीचा अध्याय 3 अध्यायामध्ये सांगितलं. सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होत होते. केवळ 12वे अध्याय सकाळी निरूपण होईल. ते श्लोकातल्या सर्व भावार्थ येथे म्हणला यथार्थ सज्जनी मानून परमार्थ श्रवण केला पाहिजे. देवीने जैसे बोलविले तैसे तेथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसरे कृपा करून सुरदा. श्री जगदंबेची नमस्कार माझ्या असो वारंवार. देवीने सर्वच्या सामुख्य निरूपला. इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोत्रे देवी भगवती महात्म्य महिषासुर नाम द्वितीयोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. तुला सांगे शौनकाचे मार्कंडेय संगे शिष्याचे मेधा ऋषी संपादिला इतिहास
तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण देवीने मारले संपूर्ण ऐसे सेनापतीने पाहून शिक्षुर्णा झाला. क्रोधे येऊन असुर युद्ध करता झाला. दुर्धर देवीवरी अपार वर्षता झाला. नवरामुळे जैसा मेघ शिखरावरी मेघ तोय वृष्टी करे तैसा वर्षला बाणधारी देवीवरी असतो. तयाचे ते बाणच्या देवीने छेदले सकळ शोभा टाकून तत्काळ घोडे सारखे मारले. त्याच्या उच्च ध्वजात चिरतोन धनुष्य छेदले. सवे जाणा सर्व रात्री बाण मारून चर्चत केले तयाची. तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊन ढाल तलवार सिंहाचे मस्तकी सतोर ताडण कसा झाला. तोच तीक्ष्ण खड्ग घेऊन देवीची सव्य बाहू लक्षणे सारखा खड्ग सुद्धा असे. मग रविबिंबासारखे लहान फुलं घेऊन दैरिकमान परम क्रोधयुक्त होऊन देवीवरही टाकले. देवीने ईश्वर सोडले त्याही असुर चूल खंडले आणि शत्रूला छिन्नभिन्न केले. खरी तया दैत्याचे ऐसा चिक्षुर पडला. आणि मग चामर गजारोनी या महिषासुराचा सेनापती चिक्षुर याचा देवीने वध केला. त्यानंतर चामर नावाचा असुर पुढे आलेला आहे. चामर गजारूढ होऊन क्रोधे लावला. दक्षिणे शक्ती सोडी देवी गयावरी. तेव्हा देवीने हुंकारे सत्र शक्ती पाडली मेदिनीवर. मग शूर घेऊन चामर देवीवरही टाकीत असे. या चामराने देवीच्या अंगावरती शक्ती सोडली. जसे आपण म्हणतो रावणाने लक्ष्मणाच्या अंगावर शक्ती सोडली. म्हणजे तो बाण असतो तो मंत्रयुक्त केलेला असतो त्याला शक्तिबाण म्हटलेला आहे. तसा हा शक्तिबाण या चामराने देवीच्या अंगावर सोडला. तो बाण येऊन देवीला लागणार तेवढ्याच देवीने केवळ हुंकाराने ती शक्ती पाडून टाकली. तो बाण जाळून टाकला. तेव्हा देवीने हुंकारे सत्र शक्ती पाडली मेदिनीवरी. मग शूर घेऊन चामर देवीवरही टाकले. देवीने आपल्या बाणेकडून शत्रूला शूरखंड दिला. मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करता झाला. बैसोने गजाचे कुंभांतरी बायुद्ध करी केसरी. देव शत्रुष नैवरी पाडता झाला खणाले. दोघे बायुद्ध करता जाणार. तो सिंह उडाला उचला कर प्रहारे पुतला. चामर शतशी केले. हा हत्तीवर बसून युद्ध करत होता चामर. सिंहाने त्या हत्तीच्या गंडसावर उडी मारली. हत्तीचं आणि त्याचे युद्ध झालं सिंहाचं. त्या असुराला त्यांनी हत्तीवरनं खाली पाडलेलं आहे आणि आपला पंजा त्याच्या अंगावर मारून त्या चामराचा वध केला सिंहाने. चामर शिर छेदले. मग शिरा वृक्ष करून देवीने मारला. उदक जाणं दंत मुष्टीतला हाणून कराल तोही पडला. उदग्राचा वध केला. कराल राक्षसाचा वध केला. देवी होऊन क्रोधामान बाष्कल मारला. गणेकरुणा बिंदीपाल बाण सोडून ताम्रांधक मारले. बाष्कलाचा वध केला. बिंदीपालाचा वध केला. अंधकाचा वध केलाय. सवयीच्या कोण्या तिकड उग्रास्य उग्रवीरे केवळ मारून टाकल्याचा काळ महान मारला. देवी खडगे तेली भिडाला शिरा दुर्धर दुर्मुख महाक्रूर बाणे नेले यमानया. असो आहे या प्रकारे करून सैन्यदार असता महिषासूर रेडाहून त्रासते गणाते. तेणे कुंड प्रहारे करून कित्येक विध्वंसले गणा करून या तीव्र भूकाळना कित्येका. शेवटी आपलं सगळं सैन्य युद्धामध्ये कामाला येत आहे असं पाहून हा महिषासूर युद्धाला आलेला आहे. कुणाचं रूप घेऊन आला आहे तर रेड्याचं रूप घेऊन आलेलं आहे. तेने तुंड प्रहार करून कित्येक विध्वंसले गण करून तीव्र फोडा ताड आणि कित्येकाशे पडले. त्या रेड्याने म्हणजे महिषासुराने आपल्या मुखाने अनेक देवीगणांचा वध केलेला आहे. आपल्या खुराचं ताडण केलेलं आहे, मारलेलं आहे. तेणे लांगोले करून आडला गण मृत्यू पावले. तुमचा शृंगे करून झाडता गत प्राण झाले. त्याच्या शरीर वेगे करून कित्येक पावले. मरणाचो गर्जना करता दारुण मरण कित्येक पावले. भ्रमण करता महिषासुर अनर्थ झाला. महागौर कित्येक गणाचे सत्र प्रणता झाला. त्याच्या उच्छ्वास वायू करून कित्येक झाले. गत प्राण ऐसा सोच विघणाचे बदवून सिंहावरी धाव सिंहावरीही धाविला. सिंहा ते मारावे म्हणून धावून जाते. देखणे मग अंबिका तयार बने खूप झाली. आता हा महिषासूर म्हणजे रेड्याचं रूप घेतलेला महिषासूर सिंहाच्या अंगावर चालून आलाय. देवीला राग आला.
तोही महापराक्रमी असुर कोपे करून या थोर भूमी प्रति मारून थोर विदारता झाला. मोठे मोठे उच्च पर्वत शृंगे करून विदारिला क्षणे उडून या टाकेत गर्जनातून आपल्या पायाचं खून हे जमिनीवरती त्यांनी अनेक असा मोठाच्या मोठा खड्डा तयार केला. त्याच्यामध्ये असलेले दगड बाहेर काढले आणि शिंगाने त्या देवीच्या अंगावर टाकून त्याच्या वेगभ्रमणेकडून विदारली पृथ्वी आपण देणे देणे लांबून काढणे जाण सागराला एक शृंग भ्रमणे करून सतोर विदारले सर्व जलदारा त्या ज्याच्या श्वासाने अपार पर्वत गेले आकाशे. ऐसा क्रोध हे तीव्र झाला मग देवीवरील धावीन झाला तेव्हा वाजाव्या दैत्याला कोपाणला चंडिका आपाशात टाकोनी नदी झाली ते तया लागून पुढी रेड्याचे रूप सोडून सिंह होता झाला. देवीने आपल्या हातातला पाश त्या रेड्याच्या अंगावर टाकला. तेवढ्यात त्या महिषातून रेड्याचं रूप टाकून दिलं, सिंहाचं रूप घेतलं आणि देवीची युद्ध करायला लागली. आता देवीने विचार केला की ह्या सिंहाचा शिरच्छेद करावा. इतक्या छेदावे त्याचे शिर तो पुरुष झाला खडगद. तेवढ्यात त्यांनी त्या सिंहाच्या मुखातनं पुरुष होऊन बाहेर आलेला आहे. म्हणजे अर्ध रूप आहे रेड्याचं, त्यातनं मध्येच त्यांनी सिंहाचं रूप घेतलं होतं. त्यातनं आता ह्या मुखातनं बाहेर पडलेलं आहे, हातात खडग घेऊन तलवार घेऊन. खडग चर्मासे छेदून पाडावे इतक्या जाणं असुर महागजवन दिसता झाला. आता त्याला मारावं तेवढ्यात त्यांनी हत्तीचं रूप घेतलंय. असुर शुंडानंदेकडून सिंहाशाकरता आकर्षिता देखणे जगदंबा खडगा दिला कोणी शुंडादंड छेदिलं. इतक्यामध्ये तो असुर रेडा झाला सतुर पुन्हा त्रैलोक्य चराचर शोभता झाला. त्याने हत्तीने काय केलं, आता हा महिषासुर हत्तीचं रूप घेऊन आलाय. त्याने आपल्या सोंडेने सिंहाला पकडायचा प्रयत्न केला. तेवढ्याच देवीने तलवारीने त्याची सोंड कापून टाकली. हत्तीची सोंड कापल्याबरोबर तो महिषासुर हत्तीचं रूप टाकून दिलं, पुन्हा रेड्याचं रूप घेतलं. इतक्यामध्ये तो असून रेडा झाला असतो तर पुन्हा त्रैलोक्य चराचर क्षोभिता झाला. त्यानंतर क्रोध पाहून जगन्माताकडे मधुपान दिसत नलोचन हसती तेव्हा गर्जना करून असं ओले वीर्य मधोन्मत्त निष्ठुर शृंगे करून सर्व देवी टाकत आहे. देवीने सोडून तीव्र वाहन पर्वत टाकले, पर्वत फोड टाकले, फोडून मग त्या कुणाला घेऊन देवी बोलती झाली. मोढा क्षणमात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज तुझं मान्यता आधी ती गर्भतीय सर्वती. तो युद्ध करतोय देवी. देवी मध्येच मधप्राशन करते आणि त्या असुराला सांगते मी जोपर्यंत मध पेते ना तोपर्यंत तुला जेवढा आरडाओरडा करायचा तेवढा करून घे. मध पेल्यानंतर तुझ्याकडे बघते. मोढा क्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी तुझं मारिता दिली गर्ज दी सर्व हे मेधा म्हणे तुझाचे इथे देवी ओढून द्यायचे मग उड्डाण करून वेगळी असुरावरी वैती म्हणजे पहा. तुझा वध केल्यानंतर आदितीची मुलं आनंदित होतील म्हणजे देव आनंदित होते. मेधामणे सुरदासी ऐसे देवीवरून त्याचे मग उड्डाण करून वेगळी असुरावरी बैसले. त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केल्या आक्रमणा शोळे करून ताडण त्याचे कृती झाली. ऐशावरी तो निशाचर देवीने पदे आक्रमणास्त्र निज मुखापासून बाहेर अर्धा निघता झाला. त्या रेड्याच्या मानेवरती देवीने पाय दिला आणि आता त्याचा शिरच्छेद करावा तेवढ्यात त्या रेड्याच्या मुखातनं हा असुर बाहेर आलेला आहे. अर्धा बाहेर निघाला, अर्धा निघता झाला. अर्ध निघाला असता जाण युद्ध करी असुरापणा देवीने पराक्रमेकडून मोहे व्यापले त्याचे. नंतर खडक घेऊन सतुर तात्काळ शिरले असुरचिरा महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला. ते काय हातातल्या शूलाने हातातल्या तलवारीने त्याचा शिरच्छेद केलेला आहे. तलवारीने शिरच्छेद केला तेव्हा तो महिषासुर पृथ्वीवर पडलेला आहे, मरून पडला. तेव्हा दैत्य सैन्य आकार होता झाला. अनर्थ जो उठले जे का सुरभार राही दिशा पळाले. देव सैन्य जय जयकार वर्षा होतो जे पुष्पनिकर अत्यंत हर्षात होते झाले. ते काळे
तेव्हा महर्षी सैसुर देवीशी सविते झाले अपार, गंधर्वपती सुसुर गाते झाले किसमयी, देवता अप्सरांचे गणकर्ते झाले, दिव्य नर्तन या प्रकारे लोकदानके होते झाले. असो हे महालक्ष्मीचे आख्यान जो करी श्रवण पठण त्याचे सर्व पुरुषार्थ दान देणे म्हणून साठी श्लोक श्लोकात अर्थ सकळ राममुखे वदिला केवळ सज्जनी म्हणून या श्रवण केला पाहिजे. स्वशत्रू सेवावे दमन सर्व बाधांचे व्हावे प्रशमन ऐसे मनी वाटता जाणं हा अध्याय पाहावा. आपल्या शत्रूचं दमन व्हावं, आपल्याला ज्या काही प्रकारच्या बाधा झालेल्या आहेत त्या बाधा नाहीशा व्हाव्यात असं ज्याला वाटतं त्यांनी या अध्यायाचं श्रवण करावं किंवा पठण करावं. स्वशत्रूशी व्हावे दमन सर्व बाधांचे व्हावे प्रशमन ऐसे म्हणे वाटता जाणं हा अध्याय व्हावा. इथे श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मनोहंद्री देवी भगवती महात्मे महिषासुरवधा नाम तृतीयोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दोन दिवस आपला फक्त एक अध्याय झाला. प्रतिपदा आणि द्वितीया 2 दिवस म्हणून एकच अध्याय झाला आणि आज 2 अध्याय झाले, तेही एका तासात झाले. काल 1.5 तासात म्हणजे 3 तासात एकच अध्याय झाला. आज फक्त एका तासात 2 अध्याय झाले. कारण का ते याच्यात वर्णन करण्यासारखं काही नव्हतं. याच्यामध्ये सगळे युद्धाचे चरित्र होतं. त्यामुळे ह्यांनी तलवार घेतली, त्यांनी ढाल घेतली, यांनी बाण मारला, त्यांनी बाण मारला हे असल्यामुळे आपल्याला भरभर पुढे जातात. जिथे सांगण्यासारखं असतं तिथं वर्णन केलं जातं, कथा सांगितली जाते. पण या ठिकाणी वर्णन करण्यासारखं काही नसल्यामुळे आज आपले 2 अध्याय पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आपला 3रा अध्याय पूर्ण झाला. 5 मिनिट आहे. आले का? आले नाही थोडे एक का 5 मिनिटं करायचे काय? तुम्ही आले की मला फोन करा. काय फोन करणार? आले की म्हणणारे आले की काय फोन करणार? जगदंबा माता की जय असं म्हटलं की थांबवणार. बरोबर आहे. म्हणजे मला बघत असेल नको ते आले का नाही, ते आले का नाही. तुमच्या आधी मंडळीचे सांगा, तोपर्यंत आपण जेवढं होईल तेवढं वाचू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. जगदंबा माता की. आज 5 ते 6 या वेळामध्ये भजन आहे. मंडळी आली की आपलं थांबू, जेवढं होईल तेवढं. श्री गणेशाय. श्री देव्यै नमः. मेधा ऋषी म्हणे सुरता एकाग्र नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा श्रवण करी आदरे. एकाग्र मानाने ऐक आणि आदरपूर्वक ऐक. सुततो संगे शौनकाशी मार्कंडे म्हणे शिष्याची महालक्ष्मी चरित्राची श्रवण आता करावे. देवीने तो महिषासूर मारला करुणित प्रतापसोर, तेव्हा इंद्रादी सुरवर सविते झाले देवी. आपला शत्रू मारला गेला आहे हे पाहून देवांना आनंद झाला. देवाने देवीची स्तुती केली. देवशत्रू दुरात्मा केवळ महापराक्रमी सवळ मारला असता तो फळ देवसविते झाले. साष्टांग करून ज्ञान वाटत भावे लागते पूर्ण म्हणते हे पूर्ण व्यापले असे सोडले. प्रार्थना करतायत देवी. देवी हे सगळं विश्व तू व्यापलेलं आहे. म्हणजे सबंध चराचर या भगवंताने व्यापलेलं आहे. अणुरणी त्या सगळ्या अणुरेणूला व्यापून तू आहे. सर्व विश्वासी आणि तुझसे भेद नाहीची पर्यशी देवी तू विश्वस्वरूपाची हेची झाली निर्धारी. या विश्वामध्ये आणि तुझ्यामध्ये भेद नाही, कारण तू सर्व रूपाने नटलेली आहे.
आकाश आहे तूच आहे, अग्नी तूच आहे, सगळं चराचर तूच आहे. त्यामुळे या विश्वामध्ये आणि तुझ्यामध्ये भेद राही, कारण तूच अनेक रूपाने सर्वांच्या रूपाने तूच नटलेली आहे. सुवर्ण आणि अलंकार भेद नाहीच परस्पर, तैसे विश्वचराचर देवी रूप सर्वही. सुवर्ण आणि सोन्याचे अलंकार याच्यामध्ये फरक नाही. सोनं काय आणि सोन्याचे अलंकार काय, हे दोन्ही सोनच आहे. सोनं आणि सोन्याचे अलंकार हे दोन्ही सोनच आहे. जसं माती आहे आणि मातीची भांडी आहेत, म्हणजे बोळका आहे, मडका आहे, घागर आहे, म्हणजे त्याचं माठ आहे, रांजण आहे. म्हणजे आधीही माती होती, माठ आहे तरी मातीच आहे, माठ फुटला तरी पुन्हा मातीच होणार आहे. म्हणजे आधीही तीच आहे, मध्येही तीच आहे, अंतीही तीच आहे. सुवर्ण आणि अलंकार भेद नाहीच परस्पर, तैसे विश्वचराचर देवी रूप सर्वही. घटास आणि मृत्तिकेस, पटास आणि तंतूस, उदकास आणि तरंगास भेद काही असेना. आधी धागा होता, म्हणजे कापूस होता, त्याचं सूत तयार केलं. म्हणजे तो आधी कापूस, सूत तयार झालेली कापूसच आहे, आणि त्याचं वस्त्र तयार झालं तर तो कापसाचंच आहे. म्हणजे त्याचे आकार बदलले, त्याची रूपं बदलली, पण मूळ धागा मात्र एकच आहे. घटास आणि मृत्तिकेस, पटास आणि तंतूस, उदकास आणि तरंगास भेद काही असेना. आधीही पाणीच होतं, वाऱ्याचा संयोग झाल्यामुळे त्याचे रूपांतर लाटेमध्ये झालं. त्याला लाट जरी म्हटलं तरी पाणीच आहे. आधीही पाणी होतं, लाट झालं तरी पाणीच आहे, आणि वारा शांत झाल्यानंतर पुन्हा ती लाट पाण्यामध्ये विरून जाते, पुन्हा पाणीच आहे. आधी, मध्ये आणि अंती तशी तूच आहे सर्व काही. घटास आणि मृत्तिकेचा, पटास आणि तंतूचा, उदकास आणि तरंगास भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी वृत्ती केवळ अज्ञानी तो पाही सकळ परिवृत्ती पूर्णी. अज्ञानी माणसाला अलंकार दिसतात आणि ज्ञानी माणसाला सोनं दिसतं. अज्ञानी माणसाला फसवणार आहे. एक मनुष्य श्रीमंत होता, त्याच्या घरी एक देवीची महिषासुरमर्दिनीची मूर्ती होती, आणि कालांतराने त्याला दारिद्र्य आलं. मग तो महिषासुरमर्दिनीची मूर्ती म्हणले आता ही देव विकू आणि पैसे करू, म्हणून तो गेला. एक लबाड चोर होता, त्याच्याकडे गेला. त्याने वजन केलं त्या देवीच्या मूर्तीचं. तो म्हणला बघ बाबा हा काय आहे. आता तो बिचारा अडाणी होता, अज्ञान. हा म्हणला हा देवीचा पाठ आहे की, पाठ आहे ना, हे काय आहे. हा म्हणजे तो राक्षस महिषासूर, आणि त्याच्यावरती देवी आहे, त्याच्यावर काय सिंह आहे, आणि सिंहावर कोण बसली, देवी बसली. बरोबर ना. म्हणजे पाठ आणि राक्षस सारखं काय करे. नाही म्हटला पाठ वेगळा आहे, राक्षस वेगळा आहे, सिंह वेगळा आहे, देवी वेगळी. मग म्हणले पाठाची किंमत एवढी एवढी, राक्षसाची किंमत एवढी एवढी, सिंहाची किंमत एवढी एवढी, देवीची किंमत एवढी एवढी. म्हणजे 1,00,000 रुपयाला 10 ग्रॅम असेल तर मुली 20,000 ग्रॅम मी ह्याचं पकडतो पाठाचं. त्याच्यापेक्षा महिषासुराचं म्हणजे तो तर राक्षस आहे, 10,000 ग्रॅम पकडतो. असं केलं तर त्याची किंमत कमी होऊन जाईल. सगळे मिळून एकच. आता जे काही 1,00,000-1.5 लाखाचा भाव चालला आहे, 1.25 लाख, त्याच भावात मिळायला पाहिजे की नाही. पण हा लबाड असल्यामुळे तो म्हणतो त्याला फसवतोय. बघ म्हणले पाठाची किंमत वेगळी, त्या महिषासुराची वेगळी, त्या सिंहाची वेगळी, देवीची वेगळी. त्याने विचार केला इथं काही आपलं जमत नाही. एक दयाळू सोनार होता, त्याच्याकडे घेऊन गेला. त्यांनी वजन केलं आणि त्या सगळ्याचं वजन मिळून त्यांनी सांगितलं एवढं एवढं ग्रॅम आहे. तो म्हणला मग ते पाठाचं वजन वेगळं नाही का, देवीचं वेगळं वजन नाही का, सिंहात. तो म्हणला नाही रे बाळा, आणि सगळे मिळून सोनं आहे ना, त्या सोन्याची एकच किंमत आहे. अज्ञानी माणसाला ते वेगवेगळं दिसतंय, ज्ञानी माणसाला ते एकच दिसतंय. तो दयाळू आहे. तो म्हणला बाबा तुझ्याकडे दारिद्र्य आले ना, तुझे वडील माझे मित्र होते, तुला फसवणार नाही बाबा, हे सगळे म्हणून सोनंच आहे.
दिसायला तुम्हाला वेगवेगळं दिसतंय. तो पाठ दिसतोय, तो स्नेह दिसतोय, ते राखेळ दिसतंय, ते देवी दिसते, सगळे म्हणून चैतन्य आहे. आणि ते चैतन्य आहे. बघा काय म्हणतंय, जो का अज्ञानी असे बाळ, अलंकावरी दृष्टी केवळ, ज्ञानी तोही पाहे सकळ परी दृष्टी सुवर्णी. जसं लहानपणी आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये तो मुलगा बहिणीबरोबर चाललेला आहे, धाकटा मुलगा आहे. मग ती बहीण लग्न झालेली आहे, नवऱ्याला ती रुखवत केलेलं दाखवते. साखरेचं रुखवत आहे, म्हणजे ताटही साखरेचं, त्याच्यामध्ये वाढलेला भातही साखरेचा, त्याच्यामध्ये असलेली भाजी साखरेची, कारल्याची भाजी असतो का दुसरी कुठली बटाट्याची भाजी असतो, सगळं तेच. त्याच्यामध्ये वाटलेला भात, वरण, पोळ्या काय असेल ते सगळं. आणखी आपल्या नवऱ्याला दाखवले, बघा म्हणले ताट कसं आहे ते काय. तर ह्या मुलाला मात्र ते सगळं खरंच वाटतंय. ताट वेगळं आहे, त्याच्यातला भात वेगळा आहे, हे वेगळं आहे. हा लहान मुलगा कालांतराने मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि त्याची बायको त्याला दाखवायला लागली, बघा म्हणले हे ताट आहे, हे अमुक आहे. ते म्हणले बघ मी लहान होतो ना त्यावेळेला मला हे वेगवेगळं वाटत होतं, आता ह्या साखरेशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे ज्ञानी माणसाला त्यातली साखर दिसेल आणि बाकीच्याला त्यातले ताट आणि त्याच्यात वाढलेले पदार्थ दिसतील. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी केवळ, अज्ञानी तोही पाहे सकळ परी दृष्टी स्वर्णे. म्हणायचं का जय जय रघुवीर समर्थ. बघा हा वेळ आहे तो आले ना. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव. करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. जगदम्बा माता की जय, सप्तशृंगी माता की जय.